बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी टेस्टी आणि सुंदर आज आपण घरच्या घरी फक्त 2 संत्र्यांपासून या ठिकाणी मिठाई तयार केलेली आहे। याला आपण केक असेही म्हणू शकतो, कारण सेम केक सारखंच या ठिकाणी हे दिसत आहे। तर त्यासाठी आपण या ठिकाणी 2 संत्रा घेतलेले आहे आणि या संत्र्यांना आपल्याला वरचे जे सालट असतात तर ते काढून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी आपण संत्र्यांना सोलून वरचे जे सालट असतात तर ते काढून घेतलेले आहे आणि या ठिकाणी असे कट केलेले आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संत्रा टाकून देऊया आणि त्याचा आपल्याला एक रस तयार करायचा आहे। तर या ठिकाणी आपण पूर्ण संत्रा टाकून दिलेले आहे आणि थोडंसं आपण त्याच्यासाठी पाणी पण वापर करणार आहोत। थोडंसंच पाणी आपण या ठिकाणी टाकणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी रस तयार केलेला आहे। एका चाळणीच्या सहाय्याने आपण हा पूर्ण रस गाळून घेऊया। जास्त गाढा रस आपल्याला नाही घ्यायचा आहे, त्याकरता आपण या संत्र्यांना चाळून घेत आहोत आणि या एका चमच्याच्या सहाय्याने आपण पूर्ण रस जो आहे तो खाली या चाळणीने काढून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण पूर्ण रस जो आहे तो काढून घेतलेला आहे। आता या संत्र्यांपासून आपण मिठाई तयार करणार आहोत। तर साधारणतः आपण 1 वाटी या ठिकाणी साखर घेतलेली आहे, कारण आपल्याला साखरेचं पाक तयार करायचं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण ॲड करणार आहोत, कारण पाक जे आहे ते लवकरात लवकर तयार होईल। त्यानंतर आपण या ठिकाणी 1 वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही घरचा मैदा देखील वापरू शकता। तर आता हे आपण 1 वाटी जे आपण संत्र्यांचा रस तयार केलेला होता त्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि चांगला आपण 2 ते 3 सेकंद याला मिक्स करून घेऊ। त्याच्यामधले जे छोटे छोटे गोळे असतात तर ते पूर्ण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे। तर या ठिकाणी आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी जे साखरेचं पाक आहे ते पण आपलं लगभग तयार झालेलं आहे। जास्त काही होऊ द्यायचं नाही। एका वाटीमध्ये आपण हे साखरेचं पाक काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जे संत्रा आणि कॉर्नफ्लोअरचं मिश्रण केलेलं होतं ते आपण एका कढईमध्ये टाकून देऊया। साधारणतः 2 ते 3 मिनिटं आपल्याला असंच हे टाकून द्यायचं आणि हलवत राहायचे, कारण त्याचे जे आहे ते गोळे तयार होत असतात। 2 ते 3 मिनिटं आपल्याला असंच हे शिजू द्यायचं आहे, म्हणजे ते लवकरात लवकर तयार होईल। तर बघू शकता ह्या ठिकाणी 3 मिनिटातच याचे गोळे तयार झालेले आहे। जे आता आपण साखरेचं पाक केलेलं होतं ते हळूहळू आपण पूर्ण याच्यामध्ये मिश्रणामध्ये टाकून देणार आहोत आणि त्याला सतत हलवत राहणार आहोत। तर या ठिकाणी जे साखरेचं पाक आहे ते आपण पूर्ण या ठिकाणी टाकून दिलेलं आहे आणि याला साधारणतः आपल्याला 10 ते 5 मिनिटं असंच हलू द्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण एक लिंबाचा पण वापर करणार आहोत। थोडंसंच आपण अर्धा कापलेलं लिंबू जे आहे ते या मिश्रणमध्ये आपण टाकून देणार आहोत। लिंबामुळे जे मिश्रण आहे ते खाली कढईला चिपकत नाही आणि काढण्यासाठी पण सोपं जातं। तर या ठिकाणी जे आहे आपण याला सतत हलवत राहणार आहोत जोपर्यंत हे तयार होत नाही तोपर्यंत। तुमच्याकडे फूड कलर असेल किंवा तुम्हाला कलरचा वापर करायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। तर या ठिकाणी आपण थोडंसं कलरचा वापर या ठिकाणी केलेला आहे। तर कलर टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता या ठिकाणी या संत्र्यांच्या मिश्रणाला कलर पण चांगल्या प्रकारे आलेला आहे। त्यानंतर आपण थोडेसे खरबुजाचे बीज घेतलेले आहे। हे खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाही घेतले तरी चालेल। आणि एका भांडं घेतलेलं आहे, त्याला थोडंसं आपण तूप लावून घेतलेलं आहे। हे मिश्रण आहे तर हे लवकरात लवकर निघलं जाईल। तर या ठिकाणी बघू शकता हे जे मिश्रण आहे हे आपलं आता तयार झालेलं आहे। तर याला आपण त्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। हे मिश्रण आपण ज्या भांड्यामध्ये काढणार आहोत तर त्या भांड्याला आपल्याला आधीच थोडंसं तेल किंवा तूप किंवा डालडा आपण ह्या ठिकाणी लावूनच घ्यायचा आहे, कारण जो आपला हे मिठाई तयार होणार आहे आपण त्याला केक देखील म्हणू शकतो, तर तो निघण्यासाठी सोपा जाईल आणि त्या तेलाच्या सहाय्याने तो लवकरात लवकर निघेल। तर या ठिकाणी जे आहे ते आपण गरमच या भांड्यामध्ये टाकून दिलेलं आहे। त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे सेट करून घेऊया भांड्यामध्ये। आणि ह्या ठिकाणी आपण भांड्यामध्ये चांगल्या प्रकारे हे सेट करून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला थंड होण्यासाठी साधारणतः 2 तास लागणार आहेत। त्याकरता आपण याच्यावरून थोडीशी एक प्लेट ठेवून देऊया हे थंड होण्यासाठी। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारणतः आपल्याला या ठिकाणी 2 तास झालेले आहे। तर हे भांड्यामधलं जे आहे ते आपण एका चाकूच्या सहाय्याने साईडला थोडंसं या ठिकाणी कट करून घेऊ, म्हणजेच ते निघणं जाईल सोपं। तर या ठिकाणी आपण असंच हे भांडं पलटी करायचं आहे आणि असंच याला सहज उचलून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने आपला जो आहे केक या ठिकाणी तयार झालेला आहे, म्हणजेच मिठाई देखील आपण त्याला म्हणू शकतो। 2 नाव आपण त्याला दिलेले आहे। तर तुम्ही बघू शकता खरबुजाचे बीज आहे ते चांगल्या प्रकारे केकमध्ये सेट झालेले आहे। तर एका चाकूच्या सहाय्याने आपण चाकूला पहिले थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, त्या सहाय्याने आपल्याला सहजपणे हे कट पण करता येतं आणि त्या चाकूला चिपकत पण देखील नाही। तर या ठिकाणी आपण याला चौ बाजूने कापून घेऊया। तर तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी आपण या ठिकाणी 2 संत्र्यांपासून सर्व फॅमिलींसाठी पुरेल इतका या ठिकाणी आपण केक तयार केलेला आहे। पण तुम्ही पण घरच्या घरी असाच केक तयार करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। तर भेटूया लवकरच असाच एक नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद।